नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल द SRV4 व्लॉग्समध्ये। तर मी आज तुमच्यासाठी एकदम छानसा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तो व्हिडिओ असा आहे की ही आहे माझी Yamaha RM5 V4 वर्जन 4। तर हिला होणार आहे उद्या 2 वर्ष कंप्लीट। 2 वर्ष म्हणजे भरपूर मोठा लॉंग टाईम आहे। तर 2 वर्षात मला काय प्रॉब्लेम आले हिच्यापासून आणि आतापर्यंत मी किती खुश आहे, किती याच्यापासून दुखी या गाडीपासून, तर मी तेच आज तुम्हाला सांगणार आहे। तर आपण हा एक प्रकारचा ओनरशिप रिव्ह्यू समजून घ्यायचा, कारण की मी 2 वर्षापासून हिला ओन करतोय। तर हिचे काय नेगेटिव्ह आहे हिच्यामध्ये, या गाडीमध्ये काय पॉझिटिव्ह आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आज। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा। हा व्हिडिओ आपण फेसबुकला आणि यूट्यूबला दोन्हीकडे सोडणार आहे, तर दोन्हीकडे बघू शकता तुम्ही हा व्हिडिओ। तर सगळ्यात पहिलं आपण हिचा नेगेटिव्ह काय आहे या गाडीमध्ये ते माहिती करून घेणार। सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात नेगेटिव्ह म्हणजे ही प्लेन सीट पाठीमागची ही, कारण की हिच्यावर आहे ना हा एक मेजर प्रॉब्लेम होतो, कारण की 50 ते 60 किलोमीटर चाललं ना माणूस कंटिन्यू पाठीमाग गोंधळ बसून, तर ते पाठीमागच्यामुळे पुढचे जे हात पेन करतात, कारण की पाठीमागचा लोड सगळा पुढच्यावर देतो। हात सगळ्यात मेन एक ड्रॉबॅक आहे या गाडीमध्ये। दुसरा म्हणजे मला जो आतापर्यंत आठवतोय तिचे ब्रेक पॅड, हे ब्रेक पॅड। आता ही गाडी 2 वर्ष झालेत। 2 वर्षात मिनिमम या गाडीची रनिंग भरपूर कमी, कारण की जास्त प्रमाणात ही उभीच राहते। तर हिचे 8,500 किलोमीटरवर हिचे ब्रेक पॅड खतम झालेले पाठीमागचे। हा सगळ्यात मला पाठीमागचा एक ड्रॉबॅक वाटला। दुसरा म्हणजे सगळ्यात मेन, पुढे येऊन दाखवतो मी तुम्हाला, सगळ्यात निगेटिव्ह हा म्हणजे की हा लाईट कंपनीने याच्यात LED प्रोजेक्टर सेटअप दिलेला आहे, पण हा प्रोजेक्टर थोडा छोटा असल्यामुळे याचा फोकस जो थ्रो आहे ना तो मला कुठेतरी कमी वाटतो सगळ्यात मेन। आणि नेक्स्ट म्हणजे एवढं काही प्रॉब्लेम नाही आहे, तर पण दुसरा हा एक त्याच्यामध्ये तुम्हाला किलोमीटर दाखवतो। सगळ्यात आधी किलोमीटर दाखवतो गाडी किती झाली 2 वर्षामध्ये। हे बघा किती झाली, 9,000 सुद्धा कंप्लीट नाही आहे। 9,000 सुद्धा कंप्लीट नाही गाडीला अजून, बघू शकता। 8,933 किलोमीटर आतापर्यंत चाललेली, 2 वर्ष उद्या कंप्लीट होती। मकर संक्रांतीला मी गाडी घेतली होती, ही 2024 मॉडेल आहे Yamaha RM5 वर्जन 4। तर याच्यात दुसरा विषय म्हणजे मला जी ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे ना ती आहे बघा। आता किती वाजलेत, लगभग 5 वाजलेत, पण इथं टाईम दाखवतोय 7चा। मी भरपूर वेळा ट्राय केला पण तो सेट होत नाही, जरी झाला तरी लगेच बॅक येऊन जातो। हा एक प्रॉब्लेम आहे। दुसरा प्रॉब्लेम म्हणजे मला जो आत्तापर्यंत आठवला आहे, थंडीमध्ये समजा मी 2-3 दिवस गाडी चालू नाही केली ना, तर दुसऱ्या दिवशी स्टार्टर घ्यायला एक प्रॉब्लेम देते। तर आपण बघू शकता, आता मी गाडी काल परवा दिवशी स्टार्ट केली होती, आता बघू बघा असं लेट घेते, हा प्रॉब्लेम आहे। म्हणजे सेल्फ घ्यायला टाईम देते, कारण की कधी कधी स्टार्ट होत नाही मेन होतं। आणि एवढेच काही मला याचे ड्रॉबॅक वाटले, दुसरं काही नाही वाटत बस। आता आपण याचे पॉझिटिव्ह बघू की ह्या गाडीमध्ये पॉझिटिव्ह काय काय सगळ्यात मेन। तर मित्रांनो, पॉझिटिव्ह म्हणजे मला पॉझिटिव्हमध्येची 1-2 गोष्टी, म्हणजे भरपूर पॉझिटिव्ह याच्यामध्ये, पण मी सगळ्यात मेन पॉझिटिव्ह मला जी सांगतो, हिची रायडिंग पोझिशन, हिची बैठक आहे ना ती एकदम छान वाटते। आणि जी ॲरो मतलब जे रोड हवा काटत जाते ना ती एकदम पोझिशन एकदम बेस्ट वाटते हिची। ही मला त्या पॉझिटिव्हमध्ये, त्या पोझिशनमध्ये आहे ना एक पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह पण आहे। निगेटिव्ह असा आहे की ही पोझिशन अशी बसते, हे असा आपला पाय असतो ना हे असा राहतो, तर मग याच्याने हे जे पेन होतं ना हे जास्त पेन होतं इथे। पण पोझिशन जी अशी असते ना बसण्याची, तर बसायला रायडिंगला एकदम बेटर क्वालिटी ती रायडिंग, मला हा पॉझिटिव्ह वाटला याच्यामध्ये। दुसरा पॉझिटिव्ह म्हणजे मायलेज।
155 CC असून 155 CC गाडी आहे, पण मायलेज लगभग 45 ते 50 तर मायलेज हायवेला देते म्हणजे देते. कारण मी एक्सपिरियन्स केलेला आहे. टँक टू टँक चेक केलेला आहे मी. एकदा फुल टँक केला होता मी, तर एका फुल टँकमध्ये लगभग 500 ते 550 किलोमीटर ही चाललेली आहे एका टँकमध्ये. पण याच्यामध्ये सगळ्यात जास्त हायवे रायडिंग होती आणि माझी स्पीड होती लगभग 90 ते 120 या दरम्यानच राहायची कंटिन्यू. कारण की हायवे टू हायवे रनिंग होती माझी. तर त्यामध्ये मी मायलेज टेस्ट केलं तर एकदा फुल टँक केला होता, त्याच्यामध्ये हे मायलेज फिगर काढलेलं आहे मी. ते मला भरपूर म्हणजे एक्झॅक्ट तेवढं सांगू शकतो मी, एवढं मायलेज देते गाडी 50च्या आसपास. हा एक पॉझिटिव्ह आहे. दुसरा पॉझिटिव्ह म्हणजे याची राईड क्वालिटी. जी राईड क्वालिटी ही ह्या प्राईस पॉईंटवर किंवा ह्या CCमध्ये जी ऑफर करते ना, ती एकदम बेस्ट राईड क्वालिटीची. कारण की गाडी एकदम रोडवर अशी चिपकून चालते. तुम्ही 120 न्या नाही तर 130च्या 130नी स्पीडनी. गाडी जास्त व्हायब्रेट करत नाही. मग इंजन एकदम रिफिलिंग एकदम छान आहे इंजनची क्वालिटी, की व्हायब्रेशन मारत नाही गाडी जास्त. 120 जरी म्हणजे टॉप एंडला जरी नेली तर गाडी स्वतःचं कंट्रोल सोडत नाही. हा एक मला प्लस पॉईंट वाटतो. पॅनलची क्वालिटी एकदम लो आहे यामाची R15ची. कारण की सगळी बॉडी फायबर आहे. सगळे हे बघा, सगळं फायबरच आहे याच्यामध्ये. इथं बघितलं सगळं फायबरच आहे. पडली तर खिशाला इतका मोठा फटका देईन नाही, बरसत नाही. अजून एवढे काही आठवत नाही, कारण की मला जेवढं वाटलं ना तेवढं मी सांगू शकतो. हां, दुसरा ड्रॉबॅक म्हणजे अजून एक ड्रॉबॅक आहे याच्यामध्ये, मला आठवलं आत्ताशी. ते थोडंसं आपण हे केलं होतं, तर चेन पॉकेट. रनिंगच्या हिशोबाने चेन पॉकेट पण गेलेलं आहे. मी मागच्या सर्व्हिसिंगला आत्ता गेलो होतो, तर सर्व्हिसिंगला त्यांनी सांगितलं की नेक्स्ट सर्व्हिसिंगला चेन पॉकेट चेंज करायचा. ज्या हिशोबाने रनिंग मस्त मान्य येतं गाडीला, 2 वर्ष झालेच कंप्लीट, पण रनिंग त्या हिशोबाने नाही आपली. त्या हिशोबाने तर ब्रेक पॅड पण नव्हतं जायला पाहिजे. आणि चेंज पॉकेट आता लगभग नेक्स्ट सर्व्हिसला चेंजेस करायचं आहे. आता याच्या लगभग 4 सर्व्हिसिंग झालेले आहे गाडीच्या. हाच एक ड्रॉबॅक आहे, दुसरं काही नाही. इंडिकेटर एक ड्रॉबॅक दाखवतो. हा एक इंडिकेटर आहे, हे हॅलोजन आहे, पण मी सगळे अशा हालतात. क्वालिटीमध्ये थोडंसं की यामाने कॉम्प्रोमाइज केलेलं आहे. कलर आहे बघा, इथं पण कलर जात आला आहे, याचा पण कलर उडत आला आहे. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला या गाडीचा साऊंड ऐकवतो. अशा प्रकारचा याचा साऊंड आहे. तर गाडीला 2 वर्षात काहीच नाही झालं, एकदम मेंटेन गाडी ठेवलेली. पण मला जे प्लस पॉईंट आणि निगेटिव्ह वाटतात ना, तेच सांगितले मी. तर तुमच्याकडे पण R15 असेल, तुमच्यामध्ये काय प्रॉब्लेम झालेत आतापर्यंत ते कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. आणि हां, अजून एक निगेटिव्ह, ही जी डिस्प्ले आहे ना, हिच्यामध्ये एरर येते कधी कधी. त्याच्यासाठी गाडीला लगभग 10 ते 15 लगभग अर्धा तास स्टार्ट करून सोडून दिलं की तेव्हा कधी कधी एरर सॉल्व्ह होतात. तसं गाडीला आत्तापर्यंत 2 वर्षात काहीच प्रॉब्लेम आला नाही. सर्व्हिसिंगशिवाय गाडी सर्व्हिसिंग सेंटरला गेलेली नाही कशा बाबतीत. याच्यासाठी मी यामाला इंजनची क्वालिटी एकदम बेस्ट आहे. याच्यासाठी मी यामाची म्हणजे यामाला ॲप्रिशिएट करायला पाहिजे ना, ते करू शकतो 100%. या गाडी आता आउट ऑफ 10 मी या गाडीला किती देईन रेट. माझी गाडी आहे असं म्हणून नाही सांगू शकत. 10 आणि 10 तर नाही देणार मी या R15, कारण की आहे माझ्याकडे थोडं काही प्लस पॉईंट, काही नेगेटिव्ह पण भरपूर आहेत. तर मीला लगभग 8.5 पॉईंट देऊ शकतो. 10 ऑफ 8.5. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो तुम्हाला, ते कमेंटमध्ये नक्की सांगा.
आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्याकडे कोणती गाडी ते पण सांगा आणि नेक्स्ट टाईम तुम्हाला कोणत्या गाडीचा रिव्ह्यू पाहिजे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी प्रयत्न करेन पुढच्या वेळेस तुम्हाला ती गाडी आपल्या चॅनलवर दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर कमेंट नक्की करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.